गौराई ग्रामोद्योग वारसा परंपरेचा अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या प्रेमाने जळगावात घराघरात पोहोचलेले जैन आंबे आता शहरात आणखी 2 नवीन आउटलेट्स माध्यमातून आपल्या सेवेत. महाबळ कॉलनी 467/3 प्लॉट नंबर 1, मकरंद कॉलनी, गणेश कॉलनी दुकान नंबर 6, गीता शंकर मार्केट. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3:30 ते सायंकाळी 8 पर्यंत आपल्या सेवेत. शुद्धता आणि परंपरेचा वारसा गौराईसोबत याशिवाय आपल्या सेवेत जैन हिल्स, बीजे मार्केट आणि जैन प्लास्टिक पार्क ही आउटलेट्स तर आहेतच. गौराई ग्रामोद्योग. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. भोंदू अशोक खरातच्या अडचणी वाढल्या, ईडीचं पथक नाशिकमध्ये दाखल. नाशिक प्रतिनिधी भोंदूगिरीच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेला अशोक खरात याच्या अडचणी आता आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालय ईडीचे विशेष पथक नाशिकमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली असून या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आर्थिक गैरव्यवहार, संशयास्पद व्यवहार आणि काळ्या पैशांच्या उलाढाली संदर्भात ईडीकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तपास यंत्रणेकडून मिळणाऱ्या माहितीनुसार लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान ईडीच्या या कारवाईमुळे स्थानिक राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. खरात याच्याशी संबंधित व्यक्ती व संस्थांवरही तपासाची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत या तपासातून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.